चला तर मंडळी, ढोकळा म्हटलं की सर्वांनाच आवडणारा असतो. तर आज आपण जाळीदार, मऊ, लुसलुशीत कसा बनवायचा या रेसिपीमध्ये दाखवणार आहे. रेसिपी जरी लांबी असेल तरी हा ढोकळा परफेक्ट बनणार आहे आणि नवीन पद्धतीचा मी ढोकळा तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि जेवढी होईल तेवढी मी सोप्यात सोपी पद्धत दाखवणार आहे. तर तुम्ही हे रेसिपी एंडपर्यंत बघत राहा आणि आवडली रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं मंडळी विसरू नका. जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट करा. तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ कोणत्याही क्वालिटीचे तुम्ही घेऊ शकता. बारीकवाले तांदूळ आहे 150 ग्राम. 1 वाटी चण्याची डाळ घ्यायची. 4 ते 5 टीस्पून इथं उडदाची डाळ घ्यायची. आता तिन्ही जिन्नस एका जागी करायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता तांदूळ डाळ क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, जेवढी हवी तेवढी. आता हे ब्लॅक जे उडदाची डाळ आहे अशी सुद्धा असेल तर घेऊ शकता. मी हे दाखवण्यासाठी घेतलेली आहे तुम्हाला 2-3 दाणे याच्यामध्ये. पण जर बगर शिलट्याची डाळ असेल तर फारच छान. तर मी 2-3 पाण्याने इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ, बघू शकता तुम्ही. तर आता ही सकाळी प्रोसिजर करायची म्हणजे 6 ते 7 घंटे आपल्याला इथं भिजवत घालायची आहे. छान मस्त लुसलुशीत ही ढोकळ्याची रेसिपी अशा पद्धतीने बनून तयार होते. तर 6 ते 7 घंटे आपण इथं भिजवत घालायची. आता संध्याकाळी बघू आपण याला उघडून. तर आता हे 6-7 घंटे झालेले आहे. म्हणजे सकाळी मी डाळ भिजवत घातली होती आणि संध्याकाळी 6 वाजलेले आहे. 6-7:30 वाजता आपण हे प्रोसिजर करायची. तर पूर्ण पाणी इथं काढून घ्यायचं आपल्याला आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बेसनाचा ढोकळा आपण लगेच बनवून तयार करू शकतो. पण अशा पद्धतीचा जर तुम्ही ढोकळा बनवला तर परफेक्ट तुम्हाला ढोकळा बनवता येईल आणि मस्त लागतो खायला. हा जर अशा पद्धतीचा ढोकळा तुम्ही पाहू शकता, मस्त लागतो खायला. तर आता इथं एक मी बॅच वाटून घेतलेली आहे. चांगलं इथं मऊ पीठासारखं आपल्याला वाटून घ्यायचं बारीक एकदम. तर अशा पद्धतीने मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे. तर शक्यतो पाणी कमीच टाकून वाटा, म्हणजे तुम्हाला कसं आहे हे एकदम आपल्याला ढोकळा बनवायचा आहे. इथे इडली वगैरे नाही बनवायची. तर ओव्हरनाईट आता आपण इथं झाकून ठेवू, सकाळी बघू आता. आता सकाळची इथं 7 वाजलेले आहे आणि मुलांची गडबड आहे जाण्याची. आणि हा बघू शकता तुम्ही मस्त फॉर्मेट झालेला आहे आपलं पीठ. इथं आपल्याला इनोची काहीच गरज नाही आहे. आता चांगलं इथं फेटून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. याच्यामधले एअर जी आहे पूर्ण काढून घ्यायची. आता आपल्याला जास्त थिक नको इथं, तर याच्यामध्ये काही मसाले घालू आपण. सुका ढोकळा न लागू म्हणून इथं आपण घालायचं आहे ऑइल किंवा तूप. 2 टीस्पून इथं घातलेलं आहे मी तूप. तुपामुळे खूप छान मस्त टेस्ट येतो. घरीच खातो आपण, त्याच्यामुळे चांगलाच बनवा. थोडंसं चवीनुसार मीठ घालायची आणि येलो कलरचा ढोकळा असतो त्याच्यामुळं मी थोडीशी हळद घातलेली आहे. 2 टीस्पून इथं साखर घालायची आहे. साखर जी आहे मेंटेनन्सचं काम करते. आणि आता इनो न वापरता इथं मी अर्धा टीस्पून घातलेला आहे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर, म्हणजे 1 टीस्पून भरून मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे. आता मी इथं फेटून घेतलेलं दही, मस्त आंबट दही आहे ते ॲड करून घ्यायचं. ढोकळा जे राहते खमंग लागला पाहिजेत म्हणून इथं दह्याचा वापर करत आहे. तुम्ही लिंबाचा रससुद्धा इथं टाकू शकता. चांगलं फेटून घ्यायचं. फेटल्यानंतर मी इथं टाकत आहे हे काळेवाले तीळ. तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप करू शकता. आणि अजवाईन घातलेलं आहे त्याच्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम न येऊ म्हणून मी इथं घातलेला आहे. तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता. चांगलं एकजीव फिरून घ्यायचं. मधामध्ये हे जे आपण घातलेले आहे काळे तीळ, त्याच्यामुळं मस्त दिसायला सुंदर दिसतो. तर आता आपल्याला बेक करायचा आहे. तर मी इथे केक टीन घेत आहे आणि एक मोठी इथं साईजची परात घेत आहे. आता ज्याच्यामध्ये मी दोन्ही याच्यामध्ये बनवणार आहे म्हणून मी दोन्ही भांडे इथे घेतलेले आहे. ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. साईडला आपल्याला बॉईल करून घ्यायचं पाणी. एक कोणतीही कढई किंवा कुकर घेऊ शकता तुम्ही. तर बघू शकता मी याच्यामध्ये बॅटर ॲड केलेलं आहे. अर्धं बॅटर ॲड करून घ्यायचं, म्हणजे हे जे ढोकळा आहे चांगला एकदम गुबगुबीत फुलतो. त्याच्यामुळं अर्धाच भरा, म्हणजे फुलायसाठी जागा ठेवा. तर दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी ॲड केलेलं आहे बॅटर. आता साईडला मी पाणी गरम केलेलंच आहे. चांगलं याच्यामध्ये रिंग ठेवायची आणि झाकून 12 ते 13 मिनिटं ठेवायची. तर त्याच्या आधी थोडंसं मी इथं लाल तिखट, चाट मसाला घालत आहे, थोडीशी इथं हळद घालत आहे. म्हणजे दिसायला सुंदर दिसतो हा. मी एक्स्ट्राचं करत आहे. तुम्हाला जर हवं तर करा, नाहीतर काही गरज नाही. नंतर आपण इथं तडका लावणारच आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं इथं डेकोरेट करत आहे, दिसायला सुंदर दिसते म्हणून. आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला 12 ते 13 मिनिट. तर एकदम फुलल्यानंतरच बघायचं, मधात नाही बघायचं काढून. तर चला 12 मिनिटं झालेले आहे
आणि चांगला गुबगुबीत मला इथं दिसत आहे की ढोकळा चांगला फुलून आलेला आहे. तर चाकू टाकून पहा किंवा इथे टीस्पूनने सुद्धा चेक किंवा तुत्पीने सुद्धा चेक करून बघू शकता. क्लीन आला की काढून घ्यायचं, थंड करायचं. साईडला मी एक परातसुद्धा दाखवते, त्याच्यामध्ये बॅटर टाकलेला आहे. मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये इथं बेक केलेला आहे, तो बी दाखवते. तर बघू शकता तुम्ही मस्त इथे हा सुद्धा फुलून तयार झालेला आहे. सोबतच तडका तयार करायचा. मी ऑइल घातलेला आहे 2 टीस्पून. इथं राई, मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचं. आता बेसिक मसाले जे तुम्हाला आवडत असेल ते 2 डिझाईनमध्ये मिरची घेतलेली आहे मी, लाल आणि हिरवी, ते सुद्धा टाकून घ्यायची. साखर टाकून घ्यायची. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. 1 वाटी इथं पाणी घालायचं, म्हणजे एकदम रसरशीत आपला ढोकळा तयार होतो. तर साईडला मी काढून घेतलं आणि मस्त थंड झालेला आहे. आता याच्यामध्येच काप करून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या समोर तुमचा रिझल्ट कसा येतो हा मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते रेसिपी, म्हणजे स्किप करत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला इथे काहीच कन्फ्युजन काहीच राहणार नाही. तर मी एकसारखी इथं समान इथं कट लावलेले आहे. आता कट जसा ढोकळा राहतो तसाच मी इथं लावलेला आहे चौकोनी. दाखवते मी तुम्हाला काढून. तर बघू शकता मस्त आरामशीर निघते. थंड झाल्यानंतरच काढा. तर बघू शकता जसं आपण मार्केटमध्ये पाहतो ना, बस तसाच जाळीदार एकदम लुसलुशीत मऊ सुद्धा होतो. जेवढा दाबसाल तेवढा हा स्पंजी बनतो ढोकळा आणि खायला तर अप्रतिम लागतो. बेसनाचा ढोकळा बनवल्यापेक्षा अशा पद्धतीचा जर बनवला तर खायला तर हेल्दी आहेच आहे, पण सोप्पासुद्धा आहे. फक्त काय आपल्याला 1 दिवस याच्या आधी द्यावं लागतं सगळं हे प्रोसिजर करण्यासाठी. बाकी तर दुसऱ्या दिवशी फटाफट होतात, काहीच वेळ लागत नाही. तर बघू शकता एकदम मिठाईसारखा हा ढोकळा बनवून तयार होतो. बिलकुल पॅनला किंवा प्लेटला चिपकणार नाही. तर सर्व मी इथं काढून दाखवते तुम्हाला फटाफट, काहीच वेळ लागत नाही. तर बघू शकता मी पूर्ण इथं काढून घेतलेलं आहे प्लेटमधले सुद्धा. आणि याच्यावर जे आपण सिरप तयार केलेलं आहे हे टाकून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत मस्त सिरप जातो आणि एकदम रसदार आपला हा ढोकळा बनवून तयार होतो. जर अशा पद्धतीचा तुम्ही जर ढोकळा नसेल बनवला तर नक्की एक वेळा बनवून बघा, नक्की तुम्हाला हा ढोकळा आवडेल. जर उद्या पाहुणे येणार आहे किंवा मुलांना आवडणार आहे, तसा तर मुलांना सर्वांनाच आवडतो हा ढोकळा. जर सुट्टीचे दिवस आहे, ऑफ टाईम आहे, मन झालं आपल्याला बनवायला, तर एका दिवशी ही प्रोसिजर करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर बघू शकता थोडंसं मी इथं कोथिंबीर घातलेलं आहे आणि दिसायला तुम्हाला दिसत असेल खूप छान मस्त लुसलुसीत टेस्टी हा ढोकळा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही इथं एन्जॉय करू शकता, तसाही खाऊ शकता. लुसलुसीत हा ढोकळा बनवून तयार होतो. इथं चिंचाची चटणी घ्या, दही घ्या, केचप घ्या, काहीही घेऊ शकता तुम्ही, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. तर बघू शकता तुम्ही सोप्यात सोपी कशी पद्धत दाखवायची ही तुम्हाला मी दाखवलेली आहे. नक्की मला असं वाटेल की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर प्लीज कमेंट करून नक्की कळवत जा. तुमच्या कमेंटची नक्की मी वाट पाहत राहते. तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. मंडळी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत, नवीन अशी पद्धत घेऊन जे तुम्हाला कळेल आणि मला सुद्धा बनवायला आवडेल. तर चला ही रेसिपी इथंच एंड करते. तोपर्यंत बाय बाय.